सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. भाग 1 मध्ये तुम्ही पाहिलेच असेल की आदरणीय डॉक्टर श्री रोहित झरकर सर यांनी विद्यार्थी दंतचिकित्सक भेट यामध्ये विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक म्हणजेच दातांविषयी घेतली जाणारी काळजी याविषयी सविस्तर माहिती दिली. ही माहिती देताना विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नांचे निराकरण सरांनी केले व विद्यार्थ्यांना डॉक्टरविषयी असणारी भीती सर्वप्रथम दूर केली. तर भाग 2 मध्ये तुम्ही पाहणार आहात की विद्यार्थ्यांनी सरांना ट्रीटमेंट घेताना कशा प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. यामध्ये सरांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांना पूर्ण साहित्यांची ओळख करून दिली की आपण या साहित्याद्वारे तुमची कोणकोणती तपासणी करणार आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याचा अनुभव वेगळा होता. प्रत्येक विद्यार्थी त्याच्या योग्यतेनुसार सरांना प्रतिसाद देत होता. पण एकच विद्यार्थी होता जो की रडला होता. त्या विद्यार्थ्याची भीती दूर करण्यासाठी सरांनी त्याला जवळ घेतले आणि त्याला सांगितले, आम्ही तुझं एकही दात काढणार नाही आहेत. आम्ही तुला फक्त चेक करणार आहोत की तुझ्या दातांमध्ये चॉकलेट खाल्ल्यामुळं काही इजा झालेली आहे की नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांना खरंच दातांविषयी तक्रारी होत्या अशा विद्यार्थ्यांना त्यांनी वैयक्तिक परत एकदा चेकअप केलं आणि त्या विद्यार्थ्यांना डिस्क्रिप्शन नोट देऊन पालकांशी संपर्क करण्यासाठी आम्हाला सांगितलं आणि त्या पालकांनी तात्काळ वेळ न दवडता ची ट्रीटमेंट सरांकडे घेतली. तर यामध्ये प्रश्न निर्माण होतो की दंतचिकित्सक म्हणजे काय. दंतचिकित्सक म्हणजे दंतचिकित्सा क्षेत्रातील एक व्यावसायिक जो दातांचे आरोग्य आणि तोंडातील आरोग्य संबंधित समस्यावर उपचार करतो. नियमित दंतचिकित्सकाकडे जाण्याचे अनेक फायदे आहेत. नियमित तपासणी केल्याने दात किडनी किंवा इतर समस्या लवकर ओळखता येतात, ज्यामुळे अधिक गंभीर समस्या होण्यापासून बचाव होतो. दंतचिकित्सक दातांची स्वच्छता कशी करायची हे शिकवतात, ज्यामुळे दातातील बॅक्टेरिया कमी होतो. दंतचिकित्सक म्हणजे तोंडातील आणि दातांशी संबंधित आरोग्य समस्यावर उपचार करणारा डॉक्टर. दंतचिकित्सक हे आरोग्यसेवा प्रदाता आहेत जे मौखिक आरोग्य स्थितीचे निदान आणि उपचार करतात. ते दात, हिरड्या आणि तोंडातील इतर भागांशी संबंधित समस्यावर उपचार करतात. दंतचिकित्सक तोंडातील समस्याचे निदान करतात, जसे की दंतक्षय, हिरड्यांचे आजार किंवा इतर तोंडी आरोग्य समस्या. यामध्ये विद्यार्थ्यांना भरपूर सारी माहिती भेटली व जाताना त्यांनी न विसरता विद्यार्थ्यांना कोणती टूथपेस्ट वापरावी हे आवर्जून सांगितले. व्हिडिओ आवडलाच तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब देखील नक्की करा. अशाच नवनवीन माहितीसाठी समर कॅम्प आयोजित केला जातो व विद्यार्थ्यांना नवीन माहिती दिली जाते. तत्पूर्वी धन्यवाद.